भाड़े के टट्टे जिनको कुत्ता भी नहीं पूछता आणि देख लूंगा हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका मुख्यमंत्र्यांनी उच्चारलेले शब्द आहेत. खरं तर विधानसभेमध्ये बोलताना तुम्हाला काही असंसदीय शब्द जे आहेत ते टाळावे लागतात आणि त्याच्यामध्ये ज्या शब्दांची यादी येते त्यापैकी हे शब्द आहेत. पण तरीसुद्धा काल विरोधी बाकावरनं कुणीही आक्षेप नोंदवला नाही आहे. ही सगळ्यात पहिल्यांदा खेदाची बाब लक्षात घ्या, की ज्यावेळी मुख्यमंत्री राज्याचे अशा भाषेत बोलत आहेत त्यावेळी कुणीतरी उठून सांगायला पाहिजे होतं, की ही भाषा सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांना ज्यांच्याकडं राज्यानं नेतृत्व सोपवलेलं आहे त्यांना शोभा देत नाही. पण काल आपल्याला ते पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं तर इतके का बिथरलेले आहेत? 237 आमदारांचं बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. त्यांची सगळी ऊर्जा महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं सार्वजनिक प्रकल्पाबद्दल जर कोणी काही प्रश्न विचारला तर त्याच्यावरनं इतकं वाईट वाटून त्याचा इतका बाऊ करण्याची खरं तर फडणवीसांना अजिबात गरज नाही आहे. इतकी मोठी शक्ती मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असते, की सोशल मीडियावरचे लोक खरं तर त्यांच्या भाषेमध्ये की ज्यांना कुत्रंही विचारत नाही आहे, त्यांच्या विरोधाची इतकी पर्वा आणि ते देखील चांगले प्रश्न की जे जनतेच्या हितासाठी विचारले जात आहेत, ते इतके मनावरती लावून घेण्याचं फडणवीसांनी का बरं ठरवल्याचं दिसतंय? कुठल्या राजकीय टेन्शनमुळं हे होतंय का? याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. कारण ऑपरेशन कथित टायगर ज्याच्यामध्ये 6 खासदार शिंदेंनी ठाकरेंचे पळवलेले आहेत, भाजप श्रेष्ठींना खुश करण्याचा प्रयत्न करतायत. त्या पार्श्वभूमीवरती इन्फ्रामॅन म्हणून ज्या प्रोजेक्टनं आपली इमेज उभी केलेली आहे, त्याच प्रोजेक्टच्या बाबतीत अशा पद्धतीची बातमी यावी आणि आपण सगळं उभं केलेलं जे काही एक नेतृत्व आहे आपलं, आपली इमेज आहे, त्याला अशा पद्धतीनं ती डागाळणं हे कुठंतरी बहुधा त्यांना आतमध्ये फार खटकल्याचं दिसतंय. त्याच्यातनं त्यांची ही अशी रिॲक्शन आल्याचं दिसतंय. खरं तर महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मुख्यमंत्री जर पेपर फुटीवाल्यांना म्हटले, की ज्यांच्यामुळं देशभरामध्ये अटक झालेल्यांमध्ये बहुतांश नावं महाराष्ट्रीयन दिसत होती, तर खऱ्या अर्थानं त्यांच्या विधानाचा काहीतरी फायदा सामान्य जनतेला झाला आहे असं म्हणता येईल. खरातसारखा बाबा जो देशभरामध्ये आपलं महाराष्ट्राचं नाव बदनाम करतोय आणि अशा पद्धतीचे प्रकल्प की ज्याच्यामध्ये कंत्राटदार पैसे खात आहेत आणि निकृष्ट दर्जाचं काम करतायत, त्यांना अशा विधानानं धडकी भरली पाहिजे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच्याबद्दल अतिशय कडक शब्दामध्ये टीका केली आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे याची आठवण देवेंद्र फडणवीसांना करून दिली. जो पॅटर्न देशात दिसतोय, मोदींच्यावरती टीका केल्यानंतर राष्ट्रविरोधी, राम मंदिराबद्दल बोलल्यानंतर धर्मविरोधी, तेच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील होऊ घातलेलं आहे का? हा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आणि देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडचा कुणीतरी राजकारणामध्ये इतक्या मोठ्या पदावरती पोहोचलेला आहे, म्हणून सर्वसामान्यांच्या मनामध्ये आशा होती की काहीतरी एक पठडीच्या पलीकडचं राजकारण ते करतील, विकासाभूमिक राजकारण करतील. पण सध्या ज्या पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ती खचितच त्यांना शोभणारी नाही आहे. गंमत म्हणजे विरोधामध्ये जेव्हा ते होते महाविकास आघाडीमध्ये, त्यावेळी हेच देवेंद्र फडणवीस सांगत होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे. महाराष्ट्राला विचारांचा वैभवशाली वारसा आहे आणि तो एका व्यक्तीनं शी अशा पद्धतीनं खरं तर जोडू नये. एक व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कुठल्याही गोष्टीसाठी प्रश्न विचारत जाणं आणि मुळात जे प्रश्न विचारले जात आहेत ते सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मिसिंग लिंक तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पैशातनं बनलेला आहे, तो कुणाच्या खिशातून आलेल्या पैशातनं बांधलेला नाही आहे. त्यामुळं त्याच्यासाठी विचारला जाणारा प्रश्न हा प्रत्येकाच्याच हिताचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काल सभागृहामध्ये मुख्यमंत्री कोकण रेल्वेचं उदाहरण देत होते की त्यावेळीसुद्धा अनेक लोकांनी त्या प्रकल्पाला विरोध केला होता. असं होईल तसं होईल, पण शेवटी तो प्रकल्प आपण बांधला. नंतर काही वर्ष दरडी कोसळत होत्या, पण त्याच्यातून आपण शिकत गेलो. योग्य उदाहरण दिलं. पण त्यावेळी ज्या घटना घडत होत्या त्याच्यामधून प्रश्न विचारले जात होते आणि सरकारं त्याला प्रतिसाद देत होती. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कनेक्टिंग लिंकबद्दल सुद्धा प्रत्येक प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या हिताचाच आहे. तो तुमच्या वैयक्तिक टीकेचा भाग नाही आहे.
हे मुख्यमंत्री लवकरच समजून घेतील अशी आपण आशा करूयात. पण आज राज ठाकरेंनी त्यांना नेमकं काय म्हटलंय ऐका. हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं, म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या. आता तुमच्या अंगावरती येत आहे ते सगळं, आणि तुमच्या अंगावरती येत आहे म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान. ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? बरं, त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल. तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, काहीही म्हणजे किती पडदा किती असावा यांच्या समोर. म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार. आम्हाला काय देणं घेणं? राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल तर ह्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही. काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जे लोक आहेत ते म्हणे पसरवतात. आम्ही धर्मविरोधी? हा देश काय धर्मविरोधी आहे? तुमच्याकडे राम मंदिरामध्ये लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं? हे बोलणारं कोण होतं? भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो? हा देश बोलला? इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून, तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे.
15 ट्रस्टीपैकी त्यातले जवळपास 12 हे केंद्र सरकार नेमतं, आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSSशी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशी संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमलेले IAS अधिकारी आहेत. तिथे जर 1400 कोटी, आत्ता 1400 कोटीचा आकडा आलाय, मुळात कितीची चोरी झाली माहिती नाही आपल्याला.